हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, ताईंनो, दादांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अर्धा लिटर ताकाची कढी। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 इंच अद्रक, 1 लसणाचा गड्डा आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या। इथे मिरच्या तुम्हाला हवं तसं कमी जास्त तिखट याप्रमाणे घेऊ शकता। आता मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा घेतलेल्या सगळ्या जिन्नसची माहिती देत आहे। तर मी घेतलेलं आहे 1 चमचा जिरं, 1 इंच अद्रकच्या साली काढून ते नीट चिरून घेतलं आहे। नंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून ते घेतले आहेत। नंतर थोडं 1 चमचा मी मोहरी इथे घेतलेली आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। ही पहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि नंतर मी घेतलेले आहे मुठभर कोथिंबीर। इथे जी मुठभर कोथिंबीर आपण घेतलेली आहे ती व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर खरंच हे सगळे मसाल्याचे सगळे पदार्थ आपल्या आरोग्याला किती फायदेशीर व पोषक असतात। आपल्या रोजच्या जीवनात हे असे पदार्थ आपण वापरल्यामुळे आपले बरेचसे आजारपण आपल्या शरीरापासून दूर जाण्यास मदत होते। चला तर आपण पुढे काय करायचं ते बघूया। चला तर मग आता तुम्ही इथे बघतच आहात की मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कापलेले अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। अद्रक हे खूप उष्ण असते आणि सर्दी खोकला यासाठी फारच गुणकारी असते। नंतर इथे आपण 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत। त्याही सर्दी आणि आपल्या शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते। मग आपण इथे घेऊया कापलेल्या मिरच्या। तर आता आपण इथे घेत आहोत 7 ते 8 मिरच्या। त्या मिरच्या मी व्यवस्थित कापून मग त्याचे 6 ते 7 मिरच्यांचे एक 10-12 काप होतील याप्रमाणे मी या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। तर आता हे सर्व काही मिक्सरमधून वाटून घेतले आहे। जास्त जाड वाटण नाही करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे।
हे बघा व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेसिपीमध्ये, या पदार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो आता आहे ताक. तर हे ताक मी अर्धा लिटर घेतलेले आहे. हे ताक मी घरी बनवलेलं नाही बरं का. हे मी अमूलचं अर्धा लिटरचं ताक घेतलं आहे. चला तर आता गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवर ज्या टोपात आपल्याला कढी बनवायची आहे तो आता आपण ठेवलेला आहे. टोपात थोडं तेल घालून घ्यायचं आहे. या तेलात आता आपण फोडणी देणार आहोत. यामध्ये आपण घेतलेले आहे जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोहरी टाकणार आहोत. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकून छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. आता मी इथे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आपलं मिरचीचं वाटण टाकत आहे. ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघत असाल की याच्यात मी थोडं पाणी वाढवलं आहे. आता तुम्ही म्हणाल की ही पाणी वाढवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की बाई ताक टाकायचं सोडून याच्यात पाणी का टाकते. तुमचा विचार करणं साहजिकच आहे. पण हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं टाकून मग ते पाणी या टोपात ओतलं आहे. ते पाणी मिक्सरमधलं ओततानाच व्हिडिओ मला घेता आला नाही, त्यामुळे मी दाखवू शकले नाही तुम्हाला. तर आता हे पाणी थोडं चरचर करत होतं ना, त्याच वेळेला मी थोडीशी अर्धा चमच हळद टाकली आहे. हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी ताक ओतलेलं आहे. याच्यात थोडं मी पाणी ओतून घेतलेलं आहे. आता मी इथे 1 पळी ज्वारीचं पीठ घेत आहे. या जागी तुम्ही बेसनचं पीठ देखील घेऊ शकता बरं का. थोडं पाणी मिक्स करून त्याच्यातल्या गुठळ्या सोडून घ्यायच्या आहेत. आता हे पीठ मी कढीत ओतणार आहे. अशा प्रकारे गुठळ्या सोडवून घ्यायच्या आहेत. आता हे मी पीठ तयार केलेलं कढीत ओतलेलं आहे आणि मी मूठभर घेतलेली कोथिंबीर देखील कढीमध्ये मी मिक्स केलेली आहे. अशा प्रकारे 5 ते 8 मिनटं कढी चांगली तापवून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. चला तर मंडळी, ही झाली आहे आजची आपली कढीची रेसिपी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया मग उद्याच्या अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभ दिवस आणि बाय बाय.